नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 4 मध्ये आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा खरबुजाचा ज्यूस बनवणार आहोत व आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने खरबुजाचा ज्यूस बनवणार आहोत व हा खरबुजाचा ज्यूस अगदी झटपट बनवून तयार होतो। खरबुजाचा ज्यूस बनवण्यासाठी इथे मी एक खरबूज अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेले आहे व ते कपड्याने पुसून घेतले। नंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने खरबूज कट करून घ्यायचे आहे। एका खरबुजाचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत आणि खरबुजाच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। चमच्याच्या साहाय्याने आपल्याला खरबुजाच्या बिया काढून एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला खरबुजाच्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्या वाटीमध्ये ठेवायच्या आहेत। दोन्ही खरबुजाच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत। नंतर आपल्याला खरबूज कट करून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपल्याला उभ्या फोडी कट करायच्या आहेत आणि खरबुजाचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला छोट्या आकारामध्ये खरबूज कट करून घ्यायचे आहे। तरी ते आपले दोन्ही खरबुजामधील बिया काढून झालेले आहेत। नंतर आपल्याला खरबूज कट करून घ्यायचे आहे। खरबूज आपल्याला सुरुवातीला उभ्या फोडीमध्ये कट करायचे आहे व नंतर आपल्याला खरबुजाच्या एक एक फोडींचे साल काढून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला खरबूज कट करून घ्यायचे आहे। तर इथे मी अर्ध्या खरबुजाचा ज्यूस बनवणार आहे। अर्धे खरबूज मी साईडला काढून ठेवलेले आहे, तर अर्धेच खरबूज इथे मी कट करून घेणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला अर्ध्या खरबुजाच्या उभ्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत व छोट्या छोट्या आकारामध्ये नंतर आपल्याला खरबूज कट करून घ्यायचे आहे। खरबुजाचा ज्यूस बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही। अगदी 5 मिनिटांमध्ये हा खरबुजाचा ज्यूस बनवून तयार होतो। खरबुजाचा ज्यूस उन्हाळ्यामध्ये पिण्याचे अनेक फायदे देखील आहेत। आपले शरीर थंड ठेवण्यासाठी हा खरबुजाचा ज्यूस फायदेशीर ठरतो। तसेच खरबुजामध्ये विटॅमिन ए आणि सी असल्यामुळे त्वचा टवटवीत राहते व डोळ्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते। तर इथे आपले अर्धे खरबूज कट करून त्याची साल काढून झालेली आहे व नंतर आपल्याला खरबूज छोट्या फोडींमध्ये कट करून घ्यायचे आहे। इथे आपले खरबूज कट करून झालेले आहे व नंतर ते कट केलेले खरबूज आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे। तर इथे आपण अर्धे खरबूज कट करून त्याच्या बिया काढून नंतर त्याची साल काढून ते कट करून घेतलेले आहे व नंतर आपल्याला कट केलेले खरबूज मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे व त्याच्यामध्ये नंतर आपल्याला 4 चमचे साखर घालायचे आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला आईस क्यूब्स घालायचे आहेत, म्हणजेच बर्फाचे तुकडे घालायचे आहेत। बर्फाचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त घालू शकता किंवा खरबूज जर फ्रीजमध्ये ठेवलेले असेल व ते थंड असेल तर त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे नाही घातले तरीही चालेल व बर्फाचे तुकडे घातल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। तरी ते आपला खरबुजाचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे व नंतर आपल्याला एका ट्रेमध्ये 2 ग्लास ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक एक आईस क्यूब्स घालायचा आहे व त्याच्यामध्ये आपल्याला बनवलेला खरबुजाचा ज्यूस वतायचा आहे। खरबुजाचा ज्यूस वतून झाल्यानंतर आपल्याला वरून सजावटीसाठी कट केलेले छोटे छोटे खरबुजाचे तुकडे घालायचे आहेत। तर तुम्ही ड्रायफ्रूट देखील कट करून ज्यूसवरती घालू शकता किंवा तुम्ही खरबुजाचा ज्यूस तसाच प्लेन देखील ठेवू शकता। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता आपला थंडगार असा खरबुजाचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे। कडाक्याच्या उन्हामध्ये असा थंडगार खरबुजाचा ज्यूस प्यायला सर्वांनाच आवडेल व तुम्ही एकादशीला किंवा उपवासाला अशा प्रकारे खरबुजाचा ज्यूस बनवून पिऊ शकता। लहान मुले खरबूज खात नसतील तर तुम्ही लहान मुलांना देखील अशा प्रकारे खरबुजाचा ज्यूस बनवून देऊ शकता। तुम्ही लहान मुलांसाठी हा खरबुजाचा ज्यूस बनवत असाल तर त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे आणि साखर नाही घातली तरीही चालेल। तर इथे आपला उन्हाळ्यामध्ये शरीरास थंडावा देणारा खरबुजाचा ज्यूस बनवून तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।